नुकताच पहिला पाऊस आपल्या शहरात पडला. पावसात भिजायला कोणाला आवडत नाही. पण पहिल्या पावसात भिजल्यानंतर आपण आजारी का पडतो आणि त्यासाठी आयुर्वेदिक दृष्टिकोन काय आहे या व्हिडिओमध्ये आपण बघून घेऊया. पहिला पाऊस पडल्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हवामानातील बदल होतो. विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो आणि त्यामुळे आपली प्रतिकारशक्ती कमी होते. ज्यामुळे ज्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे त्यांना सर्दी, कफ आणि विशेषतः विषाणू आणि बॅक्टेरियाचा संसर्ग होऊन कोंडा किंवा त्वचेचे आजार या पहिल्या पावसानंतर जास्त उद्भवतात. आयुर्वेदिक दृष्टिकोनानुसार आपण पावसात भिजल्यानंतर 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. 1. त्वरित आपले ओले कपडे बदलणे. दुसरं, कोमट पाण्याने अंघोळ करणे. तिसरं, वाफ घेणे, गरम पाण्याच्या गुळण्या करणे. चौथं, गरम पेय घेणे, सूप, शेवग्याचे सूप किंवा कुठल्याही प्रकारे आपण सुंठ, वेलची टाकून तयार केलेला चहा. आणि आयुर्वेदिक पंचकर्मामध्ये नस्य कर्माला महत्व यासाठी दिलेलं आहे. ज्यामध्ये आपण औषधी सिद्ध तेल हे नाकात सोडतो, ज्यामुळे आपल्याला इम्युनिटी वाढते आणि धूर किंवा पहिल्या पावसात भिजल्यामुळे जे संसर्ग होऊ शकतो त्यापासून आपण सुरक्षित राहू शकतो. धन्यवाद.